सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। सीआयडीच्या ताब्यात असलेल्या सुदर्शन घुलेसह 7 आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणात सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार हे अटकेत असून कृष्ण आंधळे हा अजूनही फरार आहे। अशातच आता संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर या सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या महिनाभरापासून चर्चेत आहे। 9 डिसेंबरला बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूर पद्धतीने ठार मारण्यात आलं होतं। या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती। सीआयडी आणि एसआयटी कडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अटकेत असलेल्या आरोपींवर आता मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमका मकोका कायदा आहे तरी काय हे आपण समजून घेऊयात। मकोका हा कठोर कायदा आहे। संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी हा कायदा बनवण्यात आलाय। आरोपीवर एकदा मकोका लागला की त्याला सहज जामीन मिळत नाही, म्हणजे तुरुंगातून बाहेर पडता येत नाही। विशेष म्हणजे मकोका लागलेल्या आरोपींचा खटला विशेष न्यायालयात चालवला जातो। संघटित स्वरूपाची गुन्हेगारी असेल तर मकोका लागतो, एका व्यक्तीवर मात्र मकोका लागत नाही। मकोका लावताना गुन्ह्याची गंभीरताही लक्षात घेतली जाते। गुन्ह्यात 2 किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच टोळी असेल तर मकोका लागतो। अपहरण, खंडणी, हत्या, अंमली पदार्थांची तस्करी यांसह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मकोका लावला जातो। मकोकाच्या कलम 3(1) नुसार आरोपींना किमान 5 वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते। यात आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची देखील तरतूद आहे। या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून वाल्मिक कराड देखील अटकेत आहे, पण त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाहीये। त्यामुळे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सर्व दोषींवर खुनाचे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत यावर बोलणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात संतोष देशमुख खून प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोकानुसार कारवाई केली जाईल अशी घोषणा केली होती। सीआयडीने त्यानुसार पावले उचलत मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची आज अंमलबजावणी केली। संतोष देशमुख खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व 7ही आरोपींवर मकोकानुसार कारवाई केली जाणार आहे अशी माहिती सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे या प्रकरणात आता आणखी काय अपडेट समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।